तर या ठिकाणी उदापूर गावची परंपरेनुसार नंतर मोठ्या उत्साहात ऐतिहासिक गाडी बघाड फिरत असतं। सकाळी मांडवडाळे, त्यानंतर शेरणी नैवेद्य होतो। नैवेद्य झाल्याच्या नंतर या ठिकाणी 3 वाजता उदापूरमधून गाडी बघाडाचं प्रस्थान होतं आणि मंदिरापाशी गाडी बघाडाचा या ठिकाणी समारोह असतो। अनेक जातेवाईक आणि पाहुणे मंडळींना गाडी बघाड फिरवण्यासाठी संधी दिली जाते। यानंतर उत्कृष्ट आजोबा नंदाताई पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा रात्री कार्यक्रम असतो। छबिना मिरवणूक असते। तसेच दुसऱ्या दिवशी देखील कुस्त्यांचा जंगी आखाडा या उदापूर गावामध्ये भरत असतो। उत्सवाचा या आनंद घेण्याजोगा असा की हे गाडी बघाड जसं गाडा हा संपूर्ण रस्त्याने फिरतो तसं आमच्या गावचं गाडी बघाड हे गावामधून आपल्याला वाटेल त्या ठिकाणी बैलजोडी 4 बैलजोडी लावून नेता येऊ शकते आणि हा बैलजोडीचा मान खरं तर शिंदे भाऊकीला आहे। वरती देखील गाडी बघाड फिरवण्यासाठी अनेक भाविक भक्त असतात, ते देखील शिंदे भाऊकीचे आहे आणि उदापूरकर अतिशय उत्तम पद्धतीने नाविन्यपूर्ण कार्यक्रम हा संपन्न करत असतात आणि म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, आता झालेलं फेमस वाक्य नाद करती काय, एकदा तरी यावंच लागते आणि नाद करतो काय, एकदा तरी गाडी बघाड पाहावंच लागते। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, सदानंदाचा आणि ही प्रथा उदापूर गाव परंपरेनुसार सगळ्यात मोठं गाडी बघाड म्हणून हे प्रसिद्ध आहे। दरवर्षी गाडी बघाड हे गावातून उदापूरमधून निघतं आणि या मंदिरात दैवत हे जे कुलदैवत ग्रामदैवत आहे काळभैरवनाथ इथे येऊन थांबतं। दरवर्षी प्रत्येक जातेवाईक किंवा थोरले शिंदे, धाकटे शिंदे, अडाणी काबाडी सगळ्यांना फिरवायचा अर्धा तास मान भेटतो आणि त्यातच भाविक खुश असतात। त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात किंवा तालुक्यात हा उदापूर गावचा गाडी बघाड फेमस आहे। बाकीच्या गावांमध्ये देखील गाडी बघाड असतं परंतु ते छोट्या प्रमाणात आहे आणि उदापूर गावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे गाडी बघाड फिरतं गाडी बघाड आहे। आपल्या तरुण मित्रांनी गाडी बघायसाठी सुंदर अशी बैलजोडी या ठिकाणी मिळालेली आहे। मित्रांनो खऱ्या अर्थानं तरुणांची खऱ्या अर्थानं सुरू केली तो ग्रामविकास मंडळ उदापूर